कामाला जाऊन नाही राहिले का? बसले मस्त. मला काय सकाळच पाठवतो का कामाले? 11 वाजू दे ना. 11 वाजायला आहेच किती वेळ? जा ना. काहून जाणं लावलं तू ना? काही नाही, आज सगळ्या बाया इथे येणार आहे. रेन कॅम्पिंग म्हणते, तर जायची तयारी सुरू आहे. तर म्हणते मीटिंग घेऊ. कोण सगळेच जण जाणार आहे का? म्हणे घरचे माणसं कोणी चालन तर पाहू म्हणे. मग पोराबाळाची फजिती होईल म्हणे. तर जर माणसं जाईन तर तुम्ही चालन का? काय करीन मी थंडीत येऊन तिथं? पहिलेच मा डोकं दुखते. थंडी काय लय, स्वेटर बिटर घेऊन घ्यायचा ना. पाहिन बा सारे माणसं गिनसं राहीन तर येईन मग मी. पण का म्हणते घरी कोण मग पद्या तिघही जण जाऊ का आपण? तोच विचार करायचा आहे ना आता, कसं करायचं म्हणून. जर बाकीचे पोरं येईन तर त्याला घेऊन जाऊ. मग जा तुम्ही, झाला ना डब्बा गिब्बा बांधून दिलाय मी. आता बाया येईनच इथं. म्हणून मला तेव्हाची जाय लावलं का तू ना? जातो बापा. ह्यावेळेस काहून तुम्ही नेहमी मीटिंग तर शांता काकू तुमच्याच घरी होत होती, ह्यावेळेस कोण तुम्ही हिच्या घरी छायाच्या घरी चाल म्हणता? त्या दिवशी मी छायाच्या घरी गेलती का नाही, तर बसली होती, तू तर होती. ते नाही म्हणे का मा घरी कधी येत नाही, बसत नाही. म्हणलं चाल बा तिच्याच घरी बसू. मी म्हणत होती पद्माले बोलावता का नाही बोलावत. तुम्ही करा बा विचार, जिथं जाईन तिथं ते काही ना काही हे करून देते नावाचा गोटा. तुम्ही आता काय ठरवता सांगा. चंदा सांगून दे तिले, येऊ नाही येऊ आपलं काम आहे. तिले सांगून अटी शर्ती सांगून देऊ पुऱ्या. ठीक आहे मग काय फोन केला का तिले? आपण छायाच्या घरी जाऊ, जाता जाता तिले फोन करून देतो येऊन जा म्हणून. अर्चनाच आहे मगाशी फोन आला तर येतो म्हणे मी, तुम्ही जा म्हणे. पोचली असन ते. हो आजी म्हणे मी कामी आहे, ते पूजा मुळ्या करून राहिल्या होत्या, तर तू जे होईन ते सांगजो म्हणे मला, जमन तर येईन म्हणे मी. आपण किती जण झालो? 6. पद्मा माघारी, मी तिला बोलली म्हणून येऊन नाही का माघारी? फोन केला मी, येतो तो म्हणे. तिला जाणून वाटायचं आहे पद्माले का बा हिच्या घरी मी बोलत नाही म्हणून हिच्या घरी मीटिंग घेतली. त्या घरी आली तू तर बोलशील नाही का? माघारी आल्यावर मी अपमान कसा करशील काकू? हे आपल्या याच्यात आहेच नाही कोणाचा अपमान करणं घरी आल्यावर. लता येऊन राहिली का यावेळेस? लता आली? तुम्ही नियांत येईन बा. गोपाल भाऊले विचारून घे जो लता, नाही तर म्हणा लता चालली मी एकटा घर राहू का? नाही ना जी, काही बी मजाक करता. आपण किती दिवसासाठी जाऊ? 2-3 दिवसच जाऊ ना. शांता काकू तुम्ही म्हणे माणसासोबत येईन, तर मग काय माणसाचं कसं? मी विचारलं यायले, मी नाही येत म्हणे, तूच जा म्हणे. बायात मी काय करू म्हणे येऊन? काय करीन मी तिथं 2-3 दिवस? तुमच्या गोष्टी माता खाणं पिणं स्वयंपाक करणं हे राहीन म्हणे, आणि मी काय बसू का म्हणे तिथं? राम नाही तर लक्ष्मण येणारच नाही. मग जिथं राम तिथं लक्ष्मण. मग मा घरची बी कायले येते? हे आले असते सोबत, यायची होती इच्छा. चला ना घेऊन, तुम्ही तुमचा अलग तंबू बांधा. काहून आम्हाला घरी तंबू नाही का? नाही गोपाल भाऊ येता म्हणते, तर म्हणून म्हणलं बा. जाऊ दे, हसी मजाक सोडा. सांगा आता कोण कोण नक्की आहे? तुम्ही बाया चालन सगळ्यान, पोरं बाळं. मग आणखीन ग्रीष्मा आणि का म्हणते हिच्या घरचा मोहित. मग कुठं ठेवान? माही फिकर नाही आहे. मी मा नंदेले बोलावलं, म्हणलं तुम्ही मागं राहिल्याच नाही तर रक्षाबंधनच्या अगोदर येऊन जा म्हणलं. मी जसं जायचा ठरलं आपलं उद्या द्या, तर मी तसंच बोलावून घेईन त्याले. आणि मोहितचं कसं बेटा? मागच्या वेळेस माघारी राहिला होता ना, तर आताही राहील ना. दिनेला तर खूप खुशी होती तो राहिला म्हणजे. माघरचा पद्या कोण जणी काय धिंगाणा घालते तर यासाठी नाचते का काय करते म्हणेच मगाशी म्हणे, तू जाय का कुठेही कर पण त्या पद्याला घेऊन जा म्हणे, मग नक्की नेऊ आणून टाकते म्हणे. एक पद्या आला का मग सारे जण लागते. मग कुठे वाटेली कुठं पाहान जंगलाचं, एकानं कुठं जातो म्हणलं तर सारेच जाते त्याच्या मागं. मग हो, पोरबाळ पाहिजेच नाही बा. मग आपल्या 6 जणीचं नक्की आहे. सांग लता, तुला काय आहे? हो नाही खरं सांग. मावशी म्हटलं ना जी हो. ह्यावेळेस काही माहीच इच्छा नाही होऊन राहिली तशी. काहूनची? काहून अर्चना ताई? काहून मोहितले पाहत नाही का आम्ही बरोबर? पाहते ना, पण याचे बाबा दिनेच्या बाबावर भरोसा नाही का तुले? भरोसा नसता राहिला तर मागच्या वेळेस मी तिला आली असती का? मी ह्यावेळेस यासाठी म्हणून राहिली का रक्षाबंधनचे काही ब्लाऊज आले माझ्याजवळ 10-15, तर ते केव्हा शिवीन मग मी? खूप धावपळ होईल मग माई. पाय बा तुझं काम बी जरुरी आहे. 2-3 दिवसाचे म्हणायचे आपल्याला 5 दिवसही चालले जाते आपले. मागच्या वेळेस नाही का 2 दिवस म्हणता 5 दिवस गेले ते. लागन तरी छाया त्या पद्या राहीन मोहित सोबत माझ घरी.
पदाच्या बाबाला त्रास देते म्हणते ना, तर राहीन 2-3 पोरं. जेवत खात जाईन लागत तरी माझं घरी, झोपायला येत जाईन घरी. नाही, पोरासाठी तुम्ही जर राहत असाल तर नाही हे बरोबर, पण काम आहे म्हणतात आता. चला अर्चना ताई मशीन घेऊन कपडे शिवायची. तिच्या डोक्यावर दे चंदाच्या, चालते ते घेऊन. मजाक करून राहिली बा मी. आता मालकींची फजिती होईल. सासू आली तर सोनाची जोरदार फजिती होईल. काय काय घ्यायला लागेल लिस्ट करा आता. करा तुम्ही लिस्ट, मी चहा आणतो करून. त्या पिऊ ना मग पिऊ, पहिले बस. आणि ऐकून मी नाही राहिली, खुर्ची काय मी उभी उभी आहे. करा ना तुम्ही, 40 होती मी मांडतो चहा. जाय मान कर चहा, चांगला गोड करतो. हो, गोडच करतो. तंबू घ्या लागन, भांडे कुंडे कपडे लत्ते. आता तर मागं गेलं तर आपण ते हिवाळा होता तर कपडे नाही लागले जास्त. आता बरसात आहे तर ओले गाचे झाले तर कपडे लागनच. मी काय काय घेईन मला सांगून त्याचा. हे पहा, आपापल्या परीनं घ्या. तांदूळ, डाळ, कणिक आणि थोडंसं भाजीचं. एक किवर कोणावर भार नका टाकू. तेल घेऊन आपण आपल्या एका शिशीत तेल घ्यायचा. म्हणजे आपलं 1-1 लिटर असलं तर सगळ्याचं होऊन जाते. 3च घेतलं पाहिजे 3च घेतलं पाहिजे असं नाही करू. 2-2, 3-3 गंज. 2-2, 3-3 गंज 6-7 जणीचे काय किती होईन? 37, 18 गंज येतं का? नाही जी 18 गंजाचं काय करा. मग कायले, एखादा गंज, एखादी कढई, एखादा तवा, झालं. 4-5 प्लेट आंबड्या घ्या लागेल जेवाले. पतळ्या काय रे 4-5 प्लेटा असल्या धुतल्यानं ठेवता येते. हो, काही गोडधोड करून घ्या लागेल का सांगा. नाही अरे चिवडा गिवड्याची काही गरज नाही पडत. तिथंच खाणं नाही होत आपल्याकडून. मस्त 2 टाईम स्वयंपाक केला खाल्लं. त्याची सुनतावणी असो कोरडकाचं घर सोबत, नाही एखाद्यास काड्या पेटल्या चूल पेटली तर असं माणसाजवळ. तुम्ही येत बी नाही म्हणता आणि मन तर खूप होऊन राहिलं. हो, मन तर होऊन राहिला आता. रक्षाबंधनले हप्ता नाही राहिला, मग तिकडून येऊन कसे ब्लाऊज शिवान. आणला का चहा आईनं? आण. लता चहा पेत नाही का तू? मागा नाही पेत म्हणे, तर आता आणू का? नाही ताई मी पेतच नाही चहा. प्या चहा. गोड झाला का चहा? मी सांगता काकू झाला गोड? हो झाला, मस्त गोड झाला. किती दिवसापासून असेल तुम्ही माघारी सगळ्या जणी चहा पिऊन राहिल्या. तशा तर कधी ये नाही. आलो ना आता. तुमचं घर मस्त मधामध्ये पडते सुनतावणी, तर सगळ्या जणी तिथंच येऊन बसते. मग हा अर्चनाचं घर थोडं इकडल्या साईडनं पडते. घराच्या गोष्टी सोडा, पहिले ठरवा काय करायचं आहे कसं करायचं आहे. तर म्हणजे काकू पाण्याचं काही हे नाही, वळबळच आहे. काड्या गिड्या पेटून का आपल्या. मग आता तो तेल बी नाही भेटत, मी तर स्टोव राहिला असता. हो तोही मोठा विचार आहे. हिवाळ्यात गेलतो तर पाणी पाऊस नव्हता तर काड्या मस्त पेटे. तेलही बंद केलं, नाही तर स्टोव तर आहे पडले जुने. एक काम करता का, तुम्ही माझ्याकडचे गॅस घेऊन जा. माझ्याकडे 5 किलोची गॅस आहे, ते घेऊन जा. तू काय करशील अर्चना? मी करीन 1-2 दिवस चुलीवर काड्या बी अंतर ठेवल्या तर अंतरी चूल पेटत आहे ना. मग काड्या ओले होऊ झाले, वाढल्याच राहील ना. मग तुमचं भरलाय का सिलेंडर? हो, 2 दिवस झाले बा भरलाय. पण मी जास्त चुलीवरच करतो, चहा पाणी गॅसवर अंतर करतो. काय म्हणता शांता काकू, मग अर्चनाचं सिलेंडर घेऊन चालान का? आपल्यानं त्याला तकलीफ काय देता, त्याला पाणी पावसाचं लागेल ना. काही नाही होत, तेवढी तकलीफ घेऊ शकतो मी. मी दररोज काही स्वयंपाक नाही करत सिलेंडरवर. आज काय आम्ही दोघं मायले का सकाळी पॅन तापवाले चूल पेटवली का त्याच्यावर स्वयंपाक होऊन जाते. बिनफिक्कर तुम्ही घेऊन जा. ठीक आहे, मग अर्चनाचं सिलेंडर घेऊ आणि आपण सगळे मिळून पैसे देऊन देऊ अर्चनाले. आणि 1-2 दिवसाचं आहे बा, काही कमी झालं असेल तर झालं असेल. जेवढं तुम्हाला आम्ही आल्यावर नवीन आणून देऊ. मी पदेच्या बाबाच्या हाताने आणून द्यायला नाही. मग उद्याची तयारी का आपली? हो, मग वापस येणं झालं पाहिजे ना. रक्षाबंधन आहे. मग गावाला जाणार आहे का सुनीतावणी तुम्ही? नाही मी नाही जाणार आहे. पोरगी येणार आहे. पोरगी म्हणे येतो मामाच्या घरून. हो का, येऊन राहिली का शिल्पा? हो म्हणे येतात, काल फोन आलता. तुमचा रुपये येऊन राहिला असेल ना शांता काकू? मग सांगा लागेल तिला शिल्पा येऊन राहिली म्हणा, ते म्हणा लागेल ये म्हणून. एक वेळा संध्याकाळी सगळेजण सांगून जा कन्फर्म का उद्या किती वाजता निघायचं आहे, काय निघायचं आहे आणि सगळ्याची तयारी आहे का. आता आपलं सामान तर झालं, आपलं ठरलं. भाजीपाल्यासाठी आलू कांदे घेऊन घेऊ संग. आणि किलो वांगे आहे, वांगे घेऊन घेईन मी. बेसन घ्यायचा बा, मस्त भजे लागते कुरकुरे. आणि ते भजे मजा येते. त्याला काय काय घ्यायचं आहे ती? तू गंज बिंज घेईन का? मग मी तू काही गंज नको घेऊ. गंज आम्हीच घेतो. तू तुझ्या कपड्याला ते घेजो आणि खायचं तुला जे वाटन ते घेऊन घेजो. बेसन घेशील का तू? पायलिक बेसन घेऊन घेजो.
लसण थोडेसे तर कांदे टमाटर एक दोन 5-6 घेऊन घे जा. म्हणजे एकीवरच भार नाही पडत. सांग ना मला आणखीन काय घ्यायचं तर तसं घेईन मी. चला मग ठरलं आपलं. चला घरी जाऊ आपापल्या आणि करा तयारी. उद्याची तयारी करा लागेल. काही एक वेळा भेटून घे जा. आणि लता तू पद्मा काय म्हणते ते विचारून पाहिजे. आली नाही ते. हो विचारून पण जाता जाता विचारतो आता. पहा मग मित्रांनो, आम्ही चाललो रेन कॅम्पिंगला. आमची मजा कशी करतो आम्ही जंगलात तर सगळं पहा आणि लाईक सबस्क्राईब करा. आमच्यात जर काही नवीन आणखीन बदल हवा असेल तर ते पण सांगा. कमेंट करून सांगा प्लीज.